नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, आजपासून आपण पेड बॅच चालू केलेली आहे. म्हणजेच यूट्यूबला ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलची त्यांच्यासाठी ही पेड बॅच आहे. यामध्ये आपण सर्व विषय क्लिअर करणार आहोत. गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, जी के असेल आणि विज्ञान असेल. तर आज आपलं विज्ञानाचं पहिलं लेक्चर आहे आणि विज्ञानाच्या पहिल्या लेक्चरमध्ये आज आपण भौतिकशास्त्र चालू करणार आहोत. तर भौतिकशास्त्रामधला पहिला टॉपिक आहे मेजरमेंट, मोजमापन. तर मोजमापन आपल्याला माहीत आहे, कोणती गोष्टी मोजण्यासाठी आपल्याला किलोमीटर असेल, मीटर असेल, किलोग्रॅम असेल आणि वेळ मोजण्यासाठी तास असेल, सेकंद असतील. त्याचप्रमाणे द्रव मोजण्यासाठी आपल्याला लिटर, मिलीलिटर अशा पद्धतीनुसार एककांची गरज असते. तर ही एकके कशी तयार झाली आणि त्याचा काय संबंध असतो, त्याच्या कन्सेप्ट काय आहेत, हे आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, मोजमापन तर आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व पदार्थ, वस्तू यांचे व्यवस्थित मोजमापन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या एककांनी मोजले जाते. आपल्या सभोवताली ज्या ज्या वस्तू असतात किंवा पदार्थ असतात त्यांना व्यवस्थित मोजमापन करण्यासाठी त्यांना एक एकक दिलेलं आहे आणि त्या एककामध्ये ते मोजलं जाते. जसं बघा, आपल्याला समजा दूध मोजायचं आहे तर दूध आपण लिटरमध्ये मोजतो, मिलीलिटरमध्ये मोजतो, म्हणजे तो द्रव पदार्थ झाला, बरोबर आहे. साखर मोजायची असेल तर स्थायी पदार्थ आहे. आता हा स्थायी पदार्थ मोजण्यासाठी आपण किलोग्रॅममध्ये, ग्रॅममध्ये अशा पद्धतीनुसार आपण त्याचं मोजमापन करतो, आहे ना. आणि लांबी जर मोजायची असेल तर किलोमीटरमध्ये, मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये अशा तऱ्हेनं आपण लांबी मोजतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ आहेत किंवा घटक आहेत त्यांना मोजण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? एककांची गरज असते. तर आता एकूण 4 प्रकारच्या एकक पद्धतीत मोजता येते. 4 प्रकारचे एकूण एकक पद्धती आहेत. त्यामध्ये या 4 पद्धती आहेत. पहिली आहे CGS पद्धत, सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्राम आणि S फॉर सेकंद. पहिली आहे CGS पद्धत, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंदमध्ये मोजता येईल, ठीक आहे. दुसरी आहे MKS पद्धत. MKS पद्धतमध्ये M फॉर मीटर, K फॉर किलोग्रॅम आणि S फॉर सेकंद, म्हणजेच मीटर, किलोग्रॅम, सेकंद पद्धत, MKS पद्धत. तिसरी आहे FPS पद्धत. F फॉर फूट, P फॉर पाऊंड आणि S फॉर सेकंद, फूट, पाऊंड, सेकंद, ठीक आहे. आणि चौथी आहे SI पद्धत, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, म्हणजे हे जागतिक पातळीवरती ही पद्धत सध्या यूज होते, SI पद्धत, ठीक आहे. आणि बऱ्याच ठिकाणी MKS पद्धत आणि CGS पद्धतसुद्धा यूज होते. FPS जी पद्धत आहे ही ब्रिटनमध्ये आहे. FPS ही पद्धत जी आहे ही ब्रिटनमध्ये यूज केला जाते, लक्षात ठेवायचं आहे. एकूण 4 प्रकारच्या एकक पद्धतीमध्ये आपल्याला कोणत्याही वस्तू असतील, पदार्थ असतील या मोजल्या जातात. तर पहिली पद्धत आहे CGS पद्धत, सेंटीमीटर, ग्राम, सेकंद पद्धत. दुसरी आहे MKS पद्धत, मीटर, किलोग्रॅम, सेकंद पद्धत. तिसरी आहे आपली FPS पद्धत, फूट, पाऊंड, सेकंद पद्धत. चौथी आहे SI पद्धत, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. SI पद्धत ही जागतिक पातळीवरती सर्व देशांमध्ये लागू आहे, ठीक आहे. आता बघा, पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय मोजमापन संस्था आहे. त्यामध्ये प्लॅटिनम आणि इरिडियम या संमिश्र धातूपासून एक गोळा बनवलेला आहे आणि तो गोळा म्हणजेच आपला 1 किलोग्रॅमचा गोळा आहे. त्यालाच काय म्हटलं जाते? 1 किलोग्रॅम. म्हणजे पदार्थाचे वस्तुमान मोजण्यासाठी प्लॅटिनम, इरिडियम, कोणतं? प्लॅटिनम आणि इरिडियम, प्लॅटिनम प्लस इरिडियम या संमिश्र धातूपासून एक धातूचा गोळा बनवलेला आहे आणि हा गोळा म्हणजेच त्याला म्हणतात किलोग्रॅम. हा गोळा त्याला काय म्हणतात? किलोग्रॅम असे म्हणतात. आणि हा कुठं ठेवलेला आहे? तर पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय मोजमापन संस्था आहे. या मोजमापन संस्थेमध्ये प्लॅटिनम आणि इरिडियम या मिश्र धातूंपासून बनवलेला एक गोळा तिथं तयार ठेवलेला आहे आणि त्याला काय म्हणतात? 1 किलोग्रॅम असे म्हणतात. 1 किलोग्रॅम असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. एकूण एक पॉईंट महत्त्वाचा आहे. परत एकदा बघूया की मोजमापन करण्याच्या एकक पद्धती 4 आहेत.
पहिली आहे आपली CGS पद्धत, सेंटीमीटर ग्राम सेकंद. दुसरी आहे MKS, मीटर किलोग्राम सेकंद. ठीक आहे. त्याच्यानंतर FPS, फूट पाऊंड सेकंद. नेक्स्ट आहे SI पद्धत, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. ठीक आहे. या 4 प्रकारच्या पद्धतीमध्ये आपण एकक मोजतो आणि पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये, मोजमापन संस्थेमध्ये प्लॅटिनियम आणि इरिडियम या संमिश्र धातूपासून वस्तूचे मोजमापन, वस्तुमान मोजण्यासाठी एक धातूचा गोळा बनवलेला आहे आणि या धातूच्या गोळ्याला किलोग्रॅम असे म्हणतात. या धातूच्या गोळ्याला काय म्हणतात? किलोग्रॅम असे म्हणतात. ठीक आहे. आता बघा, मोजमापन करण्याच्या आणखी 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे आपली डिराइव्ड क्वांटिटी आणि दुसरी आहे फंडामेंटल युनिट. ठीक आहे. म्हणजे पहिली आहे मूलभूत एकके आणि दुसरी आहे साध्य एकके. पहिली मूलभूत एकके आणि दुसरी आहे साध्य एकके. आता मूलभूत एकके कोणकोणती आहेत आणि दुसरी आहे साध्य एकके कोणकोणती आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. बघा, आपण मोजमापन करण्याच्या 4 पद्धती बघितल्या. पहिली होती आपली CGS पद्धत, दुसरी होती MKS पद्धत, तिसरी होती FPS पद्धत आणि चौथी होती SI पद्धत. ह्या 4 पद्धती आपल्याला जागतिक पातळीवरती यूज होतात आणि संपूर्ण देशांमध्ये लागू असलेली, मी तुम्हाला सांगितलं की SI पद्धत ही संपूर्ण देशांमध्ये लागू असलेली पद्धत आहे. कारण SI पद्धत जी आहे, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल म्हणतात, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट याला म्हटलं, ती ही संपूर्ण देशांमध्ये लागू आहे, सर्वांसाठी सेम असते. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, समजा आपल्याला माहीत आहे आपल्या इथं जे 1 किलोग्रॅम आहे ते अमेरिकेमध्ये गेले तरीसुद्धा 1 किलोग्रॅम आहे ना. बाहेर देशामध्ये, अजून इंग्लंडमध्ये गेले तरीसुद्धा 1 किलोग्रॅम आहे. म्हणजे त्यांची जी क्वांटिटी आहे ती सेम असली पाहिजे, यासाठी मोजमापन करण्याची गरज होती. बरोबर आहे ना. नाही तर मग इथं 1 किलोग्रॅम म्हणजे इथला जो वेट आहे त्याचं वजन इकडे जास्त असेल किंवा तिकडे कमी असेल तर अशा पद्धतीनुसार काय झालं असता, लोकांचे नुकसान भरपूर झाले असते. बरोबर आहे. तर यामुळे हे मोजमापन करणं गरजेचं होतं. पूर्वीच्या काळी लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी काय होतं की आदान प्रदान होतं. म्हणजे कोणाजवळ जर गहू असतील तर गहू त्याने द्यायचे आणि दुसऱ्याजवळ जर तांदूळ असतील तर तांदूळ त्याने या दुसऱ्याला द्यायचे. अशा पद्धतीनुसार या गोष्टी चालत होत्या. ठीक आहे. तर आता त्यासाठी एक युनिट आपण तयार केलेले आहेत, एकके तयार केलेली आहेत. आता बघा, यांच्या व्यतिरिक्त 2 मूलभूत एकके आहेत किंवा 2 मूलभूत पद्धती आहेत. तर त्या पद्धती कोणकोणत्या आहेत? यांच्या व्यतिरिक्त एकक हे 2 प्रकारे मांडता येतात. पहिली पद्धत आहे मूलभूत एकक आणि दुसरी आहे साध्य एकक. मूलभूत एकक, फंडामेंटल युनिट. आता या 4 पद्धती पाहिल्या तर त्याच्या व्यतिरिक्त 2 पद्धती अजून आहेत की एकक हे 2 प्रकारे मांडता येतील. पहिला आहे मूलभूत एकक आणि दुसरा आहे साध्य एकक. फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स. ठीक आहे. तर मूलभूत एकक म्हणजे काय? क्लिअर आहे. मूलभूत म्हणजे काय? मेन आहेत आणि ते कोणत्याही राशीवरती अवलंबून नाही आहेत. म्हणजेच ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसऱ्या राशीवर अवलंबून असते त्यांना मूलभूत एकक असे म्हणतात. ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते, ठीक आहे, त्यांना आपण मूलभूत एकक असे म्हणतो. ठीक आहे. तर बघा, त्यापैकी SI पद्धत ही सर्वत्र स्वीकृत पद्धत आहे. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट ही जागतिक पातळीवरती यूज होणारी पद्धत आहे SI पद्धत. ठीक आहे. तर मग साध्य एकक कशाला म्हणताल? तर साध्य एकक कशाला म्हणतात की जी एकके ही मूलभूत एककावरती डिपेंड असतात. ज्या भौतिक राशींचे मापन करण्यासाठी आपल्याला मूलभूत एककांची गरज सापडते, तर ती जी एकके असतात ती काय असतात? साध्य एकके असतात. ती जी असतात ती काय असतात? साध्य एकके. म्हणजे ज्या भौतिक राशींचे एकक हे मूलभूत राशींवर अवलंबून असतात ती साध्य एकके, आणि ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसऱ्या राशींवर अवलंबून नसतात तर ती मूलभूत एकके. असतात तर ती साध्य एकके, नसतात तर ती काय? मूलभूत एकके. ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसऱ्या राशीवर अवलंबून नसतात ती मूलभूत एकके. ज्या भौतिक राशीचे एकक हे कुठल्या राशीवर? मूलभूत राशीवर अवलंबून असतात ती काय असतात? साध्य एकके. आता मूलभूत एकके कोणती आणि साध्य एकके कोणती? अत्यंत महत्त्वाचा टॉपिक्स आहे. फंडामेंटल युनिट एकूण 7 प्रकारचे आहेत. तर ते कोणकोणते युनिट्स आहेत, कोणत्या पद्धतीनुसार मोजले जातात, त्यासाठी कोणतं चिन्ह असते ते आपण बघूया. त्यानंतर साध्य एककांसाठी कोणतं चिन्ह असते ते सुद्धा आपण बघून घेऊया. आता बघूया आपण मूलभूत एकके. ठीक आहे.